नमस्कार. मी मीना पवार. शिवश्रद्धा या भक्ती चॅनेलवर मी आपलं स्वागत करते. मी आज तुम्हाला एका कीर्तनकारांनी सांगितलेली एक छोटीशी कथा सांगणार आहे. ती मला खूप आवडली म्हणून मला वाटलं तुमच्याशी शेअर करावी. मी आता तुमच्याबरोबर शेअर करते. जर आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. एक गाव होतं. त्या गावामध्ये एक शेतकरी राहत होते. तर तो शेतकरी होता गरीब. एखादी एकर शेती असणार त्याच्याकडं. गरीब होता. 5-6 मुलं होती त्याला आणि त्याचा आपला संसार चालला होता. कुणाच्या एकात नाही, कुणाच्या दोन्हीत नाही. अगदी शांतपणे त्याचा संसार चालला होता. दिवसभर राबायचं, शेतात काम करायचं. संध्याकाळी येऊन जरासं पारावर जाऊन बसायचं, गप्पा मारायच्या. परत येऊन आपलं विठ्ठल 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 करत झोपी जायचं. असा त्याचा दिनक्रम चाललेला होता. खरं तो खूप म्हणजे खूप विठ्ठलाचा भक्त होता. तो नेहमी त्याच्या तोंडात रात्रंदिवस जसा तो श्वास घेत होता त्या पद्धतीने त्याच्या तोंडात विठ्ठल 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 पांडुरंग 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 असं त्याच्या तोंडात नेहमी नाव असायचं. खरं त्याला दरवर्षी वाटायचं की आज काय आषाढी एकादशी आली, ह्या वर्षी आषाढी एकादशी आली, आज आपण एकादशीला जावं. पण असं तो म्हणायचा. पण काहीतरी प्रॉब्लेम निघायचे. आज शेतात काय ह्या वर्षी जायचं तर शेतात काय टोकणाचं आहे, झालं राहून गेलं. पुढच्या वर्षी जायचं, हातात काय पैसा नाही, राहून गेलं. त्याच्या पुढच्या वर्षी जायचं, भात कापायचा आहे. असं करत त्याला कधीही पंढरपूरला वारीला त्याला जायला मिळालं नाही. मग आता ही वारी आली परवाची, तर त्या वारीमध्ये त्याला सारखं वाटायला लागले काय पण होऊ दे, आपण विठ्ठलाला जाऊन पंढरपूरला भेटूनच यायचं, काय पण होऊ दे, अशी त्याची इच्छा झाली. घरात आला, बायकोला म्हटला, अगं म्हटला गावकरी सगळं उद्या निघाल्यात म्हटलं पंढरपूरला आणि मला पण उद्या पंढरपूरला जायचं आहे, लई जावं वाटते गं. मग ती म्हणाली, हे बघा सगळं टोकणायचं भांगलायचं राहू दे म्हणाली, काय बिघडत नाही. आणि सारखं येतो म्हणतायसा, पांडुरंग वाट बघतोय असं म्हणू नाही, कधी नुसतं म्हणतायसा आणि जात नाहीसा, पांडुरंग वाट बघतोय, जावा म्हणा लागली ती तुम्ही उद्या. बरं म्हटला, काय पण होऊ दे, माझा सदरा बिदरा धुवून ठेव आणि मी उद्या जातोच म्हटला. झालं. सकाळी उठला, आंघोळ बिंघोळ केली, सदरा बिदरा चांगला घातला, हे केला आणि आता जायचं म्हणून गावकऱ्याशनी विचारायला गेला. गावकऱ्याशनी होता वेळ. मग आता आला घरात आणि म्हटला, नाही बायकोला म्हटला, हे बघ गावकऱ्याशनी जायला 12-1 वाजतील म्हणा लागला, तोपर्यंत मी जाऊन जरासं टोकून येतो जातो शेतातलं म्हटला. गेला शेतात गेला. सगळं टोकणेपर्यंत त्याला तिथं वाजली 4. तोपर्यंत गावकऱ्यांची दिंडी पुढे निघून गेली. वाजले 4. मग 4 वाजताना घरात आला. अगं म्हणा लागला, गेलीत की सगळी, आता जाऊ का नको. बायको म्हणजे जावा म्हणाली, तो वाट बघतोय म्हणाली पंढरीनाथ, आणि जावा म्हणाली बायको. बरं म्हटला, दे भाकरी बांधून. मग तिनं आपल्या 4 भाकरी भाजल्या. बघती तर भाजीला काय नाही घरात, आता काय करू. मग 2 बांगडं होतं. ती म्हटली, बांगडं 2 देऊ का हो म्हटली भाजून तुम्हाला. दे की म्हणला, त्याला काय होते, दे म्हणला. मग तिनं आपलं ते 2 बांगडं भाजलं आणि मासळी ती भाजली, त्यात चटणी मीठ घातली, 4 भाकरी केल्या, त्याला बांधलं आणि त्याला ते घटळ दिलं आणि तो आपला गेला. विठ्ठल 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 करत निघाला. आषाढी पावसाची त्यावेळेला धारले, भयंकर पाऊस पडत होता. त्या पावसातनं भिजत भिजत आपलं पांडुरंग 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 विठ्ठल 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 असा करत तो निघाला. गेला रस्त्याने गेला. असं जाताना अगदीच धो धो पाऊस पडायला लागला. चिखल जास्त होता म्हणून एका झाडाखाली थांबला. तर वारी त्यांची गावकऱ्यांची गेली की पुढं निघून थांबला तिथं. मग आता म्हटला पाऊस उघड्यावर जायचं, तोपर्यंत जर आपला भाकरीचा तुकडा तर खाऊया म्हटला. भूक लागली. संध्याकाळचं 9-10 वाजले होतं आणि भूक लागलेली म्हणून एक तुकडा आपला तो खाणार. तेवढ्यात तिथं ते गाईचा मोठमोठ्यानं हंबारनं ऐकू यायला लागलं. म्हणाला, हिथं कुठं गाय वरडा आलेल्या, हिथं कुठं गाय वरडा लागल्या. इकडं तिकडं बघतोय तर कुठं दिसेना. झाडाच्या उठून बघायला लागला तर एक भला मोठा असा चिखल होता आणि त्या चिखलात एक गाय रुतून बसलेली आणि ती गाय होती गाभ, म्हणजे ती गरोदर होती. अरे अरे म्हटला, काय झाले म्हटला लेकराला. आणि गेला पळत 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 गेला. तो हाताने सगळा ओढून चिखल काढला. काढत एक 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 तिचा पाय मोकळा केला आणि त्या चिखलातनं तिला वर काढली. तिथंच डबक्यात थोडंसं पाणी होतं, ते पाणी घेतलं. पाण्यानं तिला सगळं धुतलं स्वच्छ आणि तिच्या हातात तिच्या डोक्यावरनं मायेने हात फिरवला. अरे रे म्हणला, पांडुरंगानं तुझं किती दशा केली म्हणा लागला. गाभ हायस आणि सकाळपासून वरडत तिथं थांबली असं म्हणा लागला. तुला कोणी बघितलं नाही म्हणला, चल भूक लागली असेल म्हणला. आणि झाडाखाली नेलं. झाडाखाली तिला उभा केलं आणि आपली ती बांगडा भाकरी आणली होती ती सगळी तिला खायला घातली. तिनं आपली ती भाकरी खाल्ली आणि हंबरली आपली आणि उभा राहिली तिथंच. मग तो म्हणाला, बाई आता तुझं पोट भरलं, तुझी मी आता सुटका केली, आता जा म्हणला तुझ्या वाटेनं तुझा, मी जातो म्हणला, माझा पांडुरंग माझी वाट बघा लागलाय, मी जातो म्हणला विठ्ठलाकडे म्हणला माझ्या. आणि निघाला.
ती निघाला तोपर्यंत 2 पावलं गेल्यावर ती गाई मनुष्यवाणीने बोलायला आली. "इकडे ये" म्हणा लागले. "इकडे ये तू" म्हणाली माझ्याजवळ. "अगो बाय" म्हणा लागला ह्यो, "एवढी कशी काय" म्हणा लागला, गाय बोलायला लागली म्हणा लागला. म्हणून घाबऱ्या आला की आणि त्या गायजवळ उभा राहिला. गायजवळ उभा राहिला. गायीनं आपलं पोट सगळं असं फाडलं आणि त्या पोटामध्ये तिच्या असा पांडुरंग विठ्ठल असा तिथं उभा राहिला आणि पांडुरंग लागला बोलू. म्हणा लागला, "बाळा तू येऊन एवढी सेवा माझी केलीस" म्हणा लागला. "माझी तर सेवा करतोसच, पण ह्या मुक्या प्राण्याची एवढी सेवा केलीस, स्वतः खाल्लं नाही, स्वतः उपाशी राहिलास, तिला चारलंस आणि 2-3 तास" म्हणा लागला, "ती चिक्कल काढून 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 तुझी कंबर गेली आणि तरीसुद्धा तू त्या गायीला तसं सोडलं नाहीस, तिची सेवा केलीस, आणखीन हे केलंस, तिचा आशीर्वाद तुला लागला" म्हणाला. "आणि तुझ्यासारखा भक्त ह्या जगातच नाही" म्हणा लागला. "मला असेच भक्त आवडतात" म्हणला. "त्याला बाकीचं काही जर असलं तर त्याला माप आहे" म्हणला. "आज" म्हणला "तू मासळी आणि भाकरी मला घातलीस, बांगडा आणि भाकरी मला घातलीस, ती मी खाल्ली" म्हटला. "मला काय सुद्धा वाटलं नाही, कारण तूच खरा भक्त आहेस आणि तूच माझा खरा भक्त आहेस. त्यामुळे मी तुला आता प्रसन्न झालोय, मी तुला आशीर्वाद देतो, तू तुझ्या घरी जा" म्हणा लागला. "आणि तुझं तू कामधंदा करून राहा सुखानं, माझा तुला आशीर्वाद आहे" म्हणा लागला. "आणि जा तू तुझ्या घरी" म्हणा लागला. "आणि आता तुला पंढरपूरला जायची काय गरज आहे, मीच विठ्ठल इथं उभा राहिलोय, मीच तुला आशीर्वाद द्यायला लागलोय" म्हणा लागला. "आणि तू आता घरी जा" म्हणा लागला. त्याला धन्य धन्य वाटलं, त्याच्या डोळ्यातनं पाणी यायला लागलं. रडला तो आणि म्हणाला, "विठ्ठला विठ्ठला" म्हणला, "खरंच" म्हणला, "तुझं जन्मभर मी" म्हणला "पाय धरून राहणार" म्हणा लागला. आणि तेवढ्यात ती गाय आणि तो विठ्ठल गुप्त झाला. गेला तसा चालत चालत आनंदानं उड्या मारत मारत घरी गेला. बायकोला सांगितलं, "अगं असं असं झालं बघ" म्हणला. बायकोला पण आनंद झाला. "हा" म्हणाले, "तुमचं खरं भक्ती आहे" म्हणा लागली विठ्ठलावर. तसाच त्याला इतका आनंद झाला की तो गावात गेला, पारावर गेला, सगळ्यांना सांगा लागला, "असं असं झालं, मला विठ्ठल भेटला, मला विठ्ठल भेटला, माझ्याजवळ विठ्ठल आला, मला असं असं बोलला." कुणालाही खरं वाटलं नाही. जे ते म्हणाले, "काय मर्दा सांगा लागलायस, आम्ही पायी पायी" म्हणा लागले, "25 वर्ष जातोय, खरं विठ्ठल आमच्यावर कधी बोलला नाही का आम्हाला कधी भेटला नाही, आम्हालाच त्याच्याकडे जायला लागतोय, आणि तुझ्याकडे कसा विठ्ठल भेटायला आला" म्हणाला. कुणालाही पटलं नाही आणि कुणीही न पटण्यासारखीच गोष्ट होती. त्याला म्हणण्यात तसं काय अर्थ नाही, न पटण्यासारखीच गोष्ट होती. खरं ह्या अशा गोष्टी घडतात. पांडुरंग जगात आहे, तो त्याची भक्ती केली की तो खरोखरच भक्तावर प्रसन्न होतो. म्हणून मला एवढं सांगायचं आहे की असं त्याला जसं सगळ्यांनी नावं ठेवली तसं कुणी नावं ठेवू नये. ते जरी बळकी कपडे घालून असला, शेताभातात काम करत असला, तरी त्याच्या अंतःकरणात भक्ती होती, देवाविषयी प्रेम होतं. म्हणून तिथपर्यंत त्याच्या जागेपर्यंत देव तिथं चालत त्याला भेटायला आला. तसं तुम्ही आम्ही अशीच आपण भक्ती करूया की देव आपल्याला भेटायला येईल. आपण देवापर्यंत जाण्याची गरज नाही, आणि खरोखरच अशी भक्ती केली तर देव आपल्यापर्यंत भेटायला येईल. धन्यवाद. कथा आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.